नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील 2 नंबरचा उंच किल्ला धडप. यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे तो सर्वात अवघड असा मार्ग आहे. हा मार्ग महदर या गावातून किल्ल्याकडे जातो. आम्ही पुण्याहून रात्री 12 वाजता शिवाजीनगर बस स्थानकाजवळून प्रायव्हेट बसने पहाटे 5 वाजता नाशिकला पोचलो. नाशिक बस स्टँडहून जुना CSB स्टँडकडे आम्ही चालत गेलो व त्या ठिकाणाहून कळवणला बसने गेलो. कळवण ते महदर या बसने महदर या गावाजवळ उतरलो. नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण नाशिक जिल्ह्यातील धडप किल्ल्यावर निघालो आहोत. हा समोर दिसणारा रस्ता धडप किल्ल्याकडे जातो. हा किल्ल्याकडे जाणारा रस्ता फार लांबचा मार्ग आहे. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपणास एक वस्ती लागली. या वस्तीवर चौकशी केल्यानंतर तेथील लोकांनी या डोंगराच्या दिशेने जा असे सांगितले. तर त्याप्रमाणे आम्ही त्या दिशेने निघालो. त्या ठिकाणून दिसणारा हा धडप किल्ला. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील असून हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे. तर या ठिकाणी आम्हाला हा रस्ता लागलेला आहे. या ठिकाणून आम्ही चालत पुढे निघालेलो आहे. जसजसे पुढे जायला लागलोय तसतसे झाडे झुडपे वाढू लागलीत. माझ्यासोबत ट्रेकिंगला कुणाल आणि ओंकार हे दोघे आलेले आहेत. जर तुम्ही कधी ट्रेकिंगला धडप किल्ल्यावर आला तर मेहदूर मार्गे कधीच येऊ नका, कारण हा सर्वात लांब आणि सर्वात अवघड असा रस्ता आहे. तर त्या ठिकाणी जायसाठी हट्टी गावातनंच जायचं. या किल्ल्याची उंची 4751 फूट एवढी आहे. या ठिकाणी या पायवाटेवरून पुढे आल्यानंतर आपणास झाडे झुडपांचा रस्ता लागलाय. दोन्ही बाजूला झाडं झुडपं आहेत, काटेरी झुडपं, आणि तिथून चालताना काटे टोचायला लागलेत. आम्हाला वाटलं की ही पायवाट आम्हाला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जाईल, पण ही पायवाट झाडे झुडपात घेऊन गेली आहे. किल्ला तर येथून बराच लांब दिसतोय. बघू शकताय आपण किती झाडं झुडपं आहेत. इथं सरळ चालता पण येईना, खाली वाकून चालायला लागतंय आणि ती साईडची काटे टोचायला लागलेत. काही ठिकाणी आमची सॅकसुद्धा त्या काट्यांमध्ये अडकली आणि ती काटे आम्हाला बऱ्याच ठिकाणी टोचले पण. आणि जाणारा रस्ता झाडी झुडपातच जायला लागलाय. दरम्यानच्या काळात आम्हाला एक युवक भेटला. त्याला आम्ही सांगितलं असं आम्हाला किल्ल्यावर जायचं आहे. तर तो म्हणाला, चला माझ्या मागे, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. त्यांच्याजवळ त्याजवळ कुऱ्हाड होती. कुऱ्हाडीने त्यांनी रस्ता पुढचा थोड्या थोड्या फांद्या तोडत तोडत आम्हाला रस्ता करून दिला व वरती आणून सोडले. या ठिकाणी बघताय आपण किती अवघड रस्ता आहे तो. तर त्या युवकाने आमच्यासाठी भरपूर वेळ दिला व आम्हाला वरती आणून सोडले. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. त्या युवकाचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. त्याने आम्हाला फार मोठी मदत केली. या निळ्या टी-शर्टमध्ये जो युवक फोटोमध्ये दिसतोय त्यांनीच आम्हाला मदत केली व आम्हाला वरती आणून सोडले. आता हा वरती आम्हाला मेन प्लेन भाग लागलाय. आता या ठिकाणावरून किल्ला दिसतोय व जाणारी पायवाट पण दिसते. या सपाट भागापर्यंत येईपर्यंत आमचे 3 ते 3.5 तास गेले. एवढ्या वेळात आम्ही पलीकडून किल्ल्यावर पोचलो असतो.
म्हणजे बघताय तुम्ही हा किती दूरचा मार्ग आहे आणि अवघड मार्ग आहे. तर या ठिकाणी आता आम्ही प्लेन भागाने सरळ चालत पुढे निघालोय. किल्ला आता दिसू लागलाय आम्हाला, पण बराच लांब इथून पण दिसतोय. नाशिक जिल्ह्याच्या मध्य भागातून जी जाणारी डोंगर रांग आहे तिला अजंठा सातमाळ असे म्हणतात. आणि ही डोंगर रांग म्हणजे गिरिदुर्गांची साखळीच आहे. आपण बघताय किती उंच उंच पर्वत, डोंगर, किल्ले या ठिकाणाहून दिसतात. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ले याच भागात आहेत. बघताय किती उंच शिखरं, सर्व काही या ठिकाणावर जवळपासच आहे. नाशिक जिल्हा त्यासाठी प्रसिद्धच आहे. या ठिकाणी येईपर्यंत आम्हाला जवळजवळ 1 वाजला आहे. आणि आता आम्ही चांगली जागा बघून त्या ठिकाणी आम्ही आमच्यासोबत आणलेले डबे खाणार आहोत आणि मग पुढे निघणार आहोत. बघतो आता जागा आणि तिथं जेवतो आणि मग पुढे निघतो. ही जी पायवाट दिसते ह्या ज्या मार्गाने आम्ही चाललोय हा धोडप किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग आहे. आणि ॲक्च्युली किल्ल्यावर जायचा मार्ग किल्ल्यावर पूर्वेकडून आहे. म्हणजे तुम्ही बघताय आम्ही पूर्ण किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याकडे निघालोय. ह्या बाजूने सहसा कोण येतच नाही आणि कोण आम्हाला भेटलं पण नाही इकडं किल्ल्याकडे जाणारं. लांबच्या लांब रस्ता, त्याच्यामुळे कोणी नाही इथं. या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केले, थोडासा आराम केला आहे आणि आता किल्ल्याच्या दिशेने निघालोय. पण या ट्रेकिंगच्या निमित्ताने आम्हाला किल्ल्याच्या पश्चिमेकडचा भाग, ज्या ठिकाणी सहसा कोणी येत नाही तो भाग पाहायला मिळाला. त्यातच आम्हाला आनंद आहे. आणि बघताय आपण हाच तो भाग. या ठिकाणी आता चांगला रस्ता आहे, पायवाट चांगली आहे, त्यामुळं चालाय काही त्रास नाही, काय नाही. या ठिकाणी आरामशीर आपण चालू शकतो. या ठिकाणी आम्हाला एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह लागला आहे. त्या ठिकाणी आम्ही पाणी पिलो, पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. चांगलं पाणी आहे त्या ठिकाणी आणि पुढे मार्गस्थ झालो. ॲक्च्युली ह्या ट्रेकिंगमध्ये आम्ही कळवणवरून हट्टी गावाकडे जाणारी बस शोधत होतो, पण त्या ठिकाणून हट्टीकडे जाणारी एकसुद्धा बस नाही. खरं तर आम्ही वणी या बसस्टॉपवरून धोडांबे या गावाला जायला पाहिजे होतं. धोडंबे गावावरून 3-4 किलोमीटर अंतरावर हट्टी हे गाव आहे आणि त्या हट्टी गावातून ट्रेकिंग करायला पाहिजे होतं. पण आम्हाला त्या ठिकाणाहून कोणतीही एस.टी बस न मिळाल्यामुळे व त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला मेहदर मार्गे जावा असा सल्ला दिला. आणि तेवढ्यात मेहदर ही एस.टी बस तिथं स्टँडवर आलती. मग आम्ही लगेच पडदेशी त्या एस.टी बसमध्ये बसलो. कळवण ते मेहदर 25 रुपये तिकीट बसला घेतले व त्या बसमधनं आम्हाला एका ठिकाणी उतरवलं आणि त्या ठिकाणून आम्ही ट्रेकिंग चालू केला. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर राघोबादादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे महत्त्वाचे स्थान होते. येथेच त्यांच्यात दिलजमाई झाली. छत्रपतींनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर या किल्ल्याला खजिना पाहण्यासाठी भेट दिली. पुढे 1818मध्ये ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. आम्ही ट्रेकिंग करत किल्ल्याच्या आणखी जवळ आलेलो आहे आणि समोर दिसतोय तोच धोडप किल्ला. या ठिकाणी थोडे पुढे आल्यानंतर आपणास छोटे मंदिर लागलेले आहे. आता जवळ जाऊन बघू हे मंदिर कुठले आहे ते. तर हे हनुमानाचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी लागलेले पहिले मंदिर बघा, हनुमान मंदिर. जय हनुमान. तर आम्ही बजरंगबलींचे दर्शन करून किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहे. त्याच्याच वरच्या बाजूला किल्ल्याच्या अलीकडे व मंदिराच्या पुढे एक घर दिसत आहे. जुने घर आहे ते. तिथं घोडे वगैरे चरताना दिसत आहेत आणि पलीकडं बरेच गाई गुरं पण दिसत आहेत. ते घर सध्या बंद दिसत आहे. तेथून आम्ही पुढे निघालोय. हा किल्ल्याचा जो भाग दिसत आहे हा पाठीमागचा भाग आहे आणि किल्ल्यावर जो वरती जाणारा मार्ग तो पूर्ण पलीकडच्या बाजूला आहे.
आणि आम्ही थोडे पुढे आलेलो आहोत. हा समोर दिसतोय तोच धोडप किल्ला आणि ह्या समोर यू आकाराचा शेप दिसतोय बघा आणि बाजूला शिवलिंगाच्या आकारासारखा दिसणारा हा धोडप किल्ला स्पष्टपणे बघू शकताय. किल्ल्याला पूर्ण वळसा घालून आम्ही आता पुढच्या दिशेला निघालेलो आहे. हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार. आम्ही किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे, परंतु अजूनही आम्हाला किल्ल्यावरती जाणारा रस्ता दिसलेला नाही. आणि या ठिकाणून पुढे आल्यानंतर आम्हास पुढे एक मंदिर लागलेले आहे. आता त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आपण. तर हे महादेवाचे मंदिर आहे. बाहेर बघताय तुम्ही नंदीची मूर्ती आणि मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मंदिराच्या गाभाऱ्यातील दृश्य आपण पाहत आहात. तसं तर प्रत्येक किल्ल्याच्या जवळ महादेवाचे मंदिर असतेच, त्याचप्रमाणे धोडप किल्ल्याजवळील हे महादेवाचे मंदिर चांगल्या स्थितीत असलेले हे मंदिर बघताय आपण. या ठिकाणी शिवलिंगावर पाण्याची जलधारा पडत आहे आणि शांतपणे इथलं वातावरण एकदम शांत आहे. हर हर महादेव. महादेवांचे दर्शन करून आम्ही पुढील प्रवासास निघालो. येथून पुढे आल्यानंतर आम्हास आणखी एक मंदिर दिसले. तर ते मंदिर कशाचे जाऊन बघूया आपण. त्याला पांढरा रंग दिलेला आहे आणि महादेव मंदिरापासून थोड्याच अंतरावरती सुद्धा मंदिर आहे. ते मंदिर कोणतं आहे ते आपण पुढे जाऊन बघूया. आणि या ठिकाणी रस्ता सुद्धा चांगला रस्ता बनवलेला आहे, चालण्यासारखा व्यवस्थित रस्ता आहे. आणि हे पहा मंदिराचे प्रवेशद्वार आता आपण बघू. तर हे मंदिर आपण पाहताय, तिसरं मंदिर किल्ल्यावरचे. हे गणपतीचे मंदिर आहे. गणपतीची मूर्ती आहे बघा. आणि अशा प्रकारे आपण धोडप किल्ल्याच्या मध्यावरती हनुमान मंदिर, महादेव मंदिर व गणपती मंदिर अशी 3 मंदिरे आहेत. आणि ह्या 3 मंदिरांचे दर्शन करून पुढे आल्यानंतर आपणास आता किल्ल्यावरचा रस्ता दिसायला लागलाय बघा. आणि येथून पुढे आल्यानंतर आपणास धोडप किल्ल्याचा दिशादर्शक बोर्ड लागतो व या ठिकाणी सट्टी गावातून येणारा रस्ता लागतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.